तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत नवीन व्हिडिओ बनवायला। आज तुम्हाला मी दाखवणार आहे आजचा नवीन ब्लॉग। म्हणजे आपण वर तिकडे करणार आहोत बडोदा हायवेवर वरती। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहेत वरती। तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला इकडून आणि इकडेही देखील हायवे आहे। इकडूनचा रस्ता मला तरी वाटतं शहापूरकडून आलेला आहे आणि इकडूनचा मला जेवढ्यापर्यंत माहिती आहे तिथपर्यंत सांगतो तुम्हाला। हा इकडूनचा रायत्यापर्यंत आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या घरापासून फक्त 500 मीटरचं अंतर होईल। तिकडे मागच्या साईडला आपली घरं आहेत। आता आपण इकडे पुढे जाणार आहोत। तुम्हाला इकडे खूप सारे पक्षी आहेत, ते आपण बघण्यासाठी इकडे जाणार आहोत। तर तुम्हाला आवाज देखील ऐकायला मिळेल, कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत ते आपण पाहूया आता पुढे। मित्रांनो, तुम्ही जर आपलं मागचं व्ह्यू जर पाहिला असेल तर तिकडे सगळं आपण आताच फिरून आलेलो आहोत तिकडे। तर तिकडे सगळे पक्षी आहेत। बहुतेक खूपच जास्त प्रमाणात पक्ष्यांचा प्रमाण होता। पण आता इथे सगळं कंस्ट्रक्शनच्या कामामुळे इथे बहुतेक पक्षींची संख्याच कमी झालेली आहे। त्यामुळे आताच मी इथं फिरून आलो, पण थोडं वाईट वाटलं, पण आता काय करणार। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवता लक्षात आलं की आपल्या लवकरच 1000 सबस्क्राईब पूर्ण होत आहेत। तर त्यासाठी तुमच्यासाठी एक गिफ्ट असणार आहे। या व्हिडिओमध्ये नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले की आम्ही एक व्हिडिओ टाकणार आहोत यूट्यूबवर। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करायचं, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नसेल काय, तुमच्या पद्धतीने कोणताही कमेंट करू शकता तुम्ही। आणि त्या कमेंटला कोणाचाही लाईक नसायला पाहिजे, तर ते गिफ्ट तुम्हाला मिळून जाईल। ते गिफ्ट कोणतंही असू शकतं। तुम्ही काही मोठी अपेक्षा नका ठेवू, काही छोटा असेल तरी समजून घ्या तुम्ही पण। तर इकडे संध्याकाळच्या वेळेस खूपच गर्दी असते, फिरण्यासाठी येत असतात काही, रनिंगसाठी, जॉगिंगसाठी, चालण्यासाठी, वॉकिंग। तर असेच बहुतेक येत असतात। आज बहुतेक कोणी जास्त आलेलं नाही आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे, तुम्हाला दिसत जर असेल तर काही मुलं क्रिकेट खेळत आहेत मागच्या साईडला। बहुतेक दिसत नाही आहे, सूर्याच्या किरणांच्या मुलं दिसत नाही आहे तुम्हाला।
तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर किती गर्दी झालेली आहे इथे. पिण्यासाठी लोक येत असतात. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला पाहता येईल. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लोक येत असतात इथे पिण्यासाठी. संध्याकाळची वेळ म्हणजे कसं आपलं रनिंग देखील होत असते. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आपलं महाराष्ट्र कसं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तर त्यामुळे आपल्या इकडं तुम्ही पाहू शकता आपल्या मागच्या साईडला खूपच प्रमाणात चालींचं प्रमाण झालेलं आहे. तिथे बाहेर आलेली वस्ती राहत आहे आणि असे देखील भरपूर ठिकाणी असं प्रमाण वाढून चाललेलं आहे. आज रोजच्या कामाचा जरी विचार केला तरी मोठ्या प्रमाणात आपल्याकडूनची माणसं तर नाही दिसत. पुढचं तर त्यांचंच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आपण निघालेलो आहेत घरी जायला. तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आणि आपले 1000 सबस्क्राईब विसरू नका. तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसंच पुन्हा सांगायची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं आहे. आणि असंच तुम्ही शेवटपर्यंत राहिला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये.